जात आहेत। पश्चिम नागपूरमध्ये दाभा इथे साकारण्यात येत असलेल्या कृषी कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे। कृषी मालाचं प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी एक मंच देखील उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं। पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो। परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं। त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली। उशिरा पेरण्या करण्याच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढा पाऊस आल्यावरच पेरण्या केल्या। सिंचनाच्या सुविधांचा उपयोग करून शेतकरी चांगलं पीक घेतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। शेतकरी कर्जमाफीविषयीही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं। देशातला अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करता येतं। आपण बघू शकता इथे कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेता येतात। आषाढी एकादशी निमित्त